नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याची प्रक्रिया ही 22 जुलै 2026 पासून एक प्रकारे मोठ्या वेगाने चालू आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज देखील आलेले आहेत, परंतु ज्या शेतकऱ्यांना मेसेज आले नाही, मग अशा शेतकऱ्यांना देखील जर यादीत नाव असेल तर आपली केवायसी करून घ्यायची आहे। परंतु ज्या वेळेस शेतकरी आपले सरकार सेवा सुविधा केंद्रावरती केवायसी करायला जात असतो त्यावेळेस त्यांनी देखील काही बाबी या लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आपण जे काय विंडो आहे कर्जमाफीची कशी ओपन होणार आहे ती देखील स्क्रीनवर दाखवलेली आहे। त्याच्यामध्ये तुम्ही दोन प्रकारे केवायसीची प्रक्रिया करू शकता। एक आहे तुमचा जो काही विशिष्ट क्रमांक आहे त्याच्याद्वारे करू शकता आणि दुसरी पद्धत आहे तुमच्या आधार क्रमांकाच्या द्वारे देखील तुम्ही केवायसी करू शकता। ज्या वेळेस तुमचा आधार किंवा विशिष्ट क्रमांक तुम्ही टाकून तुमचं लॉग इन करत असता त्यावेळेस तुमची संपूर्ण माहिती विंडो तुमचे ते समोर होत असते आणि त्याद्वारे तुमची ती विंडो नेमकी कशी ओपन होते हे आपण स्क्रीनवरती देखील दिलेलं आहे। ही विंडो ओपन केल्यानंतर शेतकऱ्यांना तीन बाबी या अतिशय महत्त्वपूर्ण आणि त्या उपयोगीच्या आहेत की त्या बाबीला एक प्रकारे बरोबर म्हणजे त्या बाबी बरोबर भरल्याशिवाय तुमची केवायसीची प्रक्रिया जी काय आहे ती पूर्ण होऊ शकणार नाही। आता याच्यामध्ये आपण स्क्रीनवर पाहू शकता की सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही केवायसी करण्याच्या अगोदर हे पेंडिंग असं दिसत आहे। ज्यावेळेस तुम्ही कर्जमाफी करता ती प्रक्रिया ही टिक मार्कने पूर्ण झालेली पाहिजे, ते व्हॅलिड झालं पाहिजे, हे पाहणं देखील शेतकऱ्यांनी तेवढंच गरजेचं आहे। आता याच्यामध्ये स्क्रीनवर तुम्ही बघताय तर याच्यामध्ये बघा जे काय तुमचं लोन अमाऊंट असेल तर तुमचं लोन अमाऊंट नेमकं किती आहे ते तुम्ही खात्री करायची आहे। त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये बघा लोन अमाऊंट ॲक्सेप्टेबल, जर तुमचं लोन अमाऊंट एवढं असेल समजा जे काय असेल ते तुम्हाला मान्य आहे का, मान्य असेल तर त्याला टिक मार्क करायचं आहे। आणि त्यानंतर तुमचं लोनचं जे काय अकाउंट आहे, जर तुमचं जे काय कर्जाचं अकाउंट असेल ते अकाउंट नंबर असेल किंवा इतर माहिती ते बरोबर आहे का हे देखील पाहायचं आहे। आणि तिसरा आहे ते आधार ऑथेंटिफिकेशन। याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस बायोमेट्रिक केवायसी करत असता ज्यावेळेस अंगठा टेक केल्यानंतर तो अंगठा यशस्वीपणे सक्सेस येईल त्यावेळेस तुमचा ज्यावेळेस बायोमेट्रिकने फिंगर घेतला जाईल आणि तो फिंगर व्यवस्थित घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुमची केवायसी पूर्ण झालेली असणार आहे। आता पूर्वी या ठिकाणी तिन्ही कॉलममध्ये पेंडिंग असं होतं, परंतु आपण स्क्रीनवर पाहू शकता ज्यावेळेस तुम्ही ही प्रक्रिया केवायसीची पूर्ण कराल त्यावेळेस तिथं व्हॅलिडेट झालेलं असेल, त्या ठिकाणी टिक मार्कचे चिन्ह आलेलं असेल, याचा अर्थ तुमची केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी या ज्या काही थोड्या गोष्टी आहेत याच्याकडे लक्ष द्यायचं आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न हा आहे की आता याच्यामध्ये आमचं नाव आलेलं नाही, त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव आहे परंतु त्या ठिकाणी विशिष्ट क्रमांक असेल किंवा आधार क्रमांक असेल याच्यावरून ज्या वेळेस त्यांनी तिथं टाकलं तर त्या ठिकाणी त्यांची माहिती देखील रेकॉर्ड नॉट फाउंड असं देखील येत आहे। परंतु त्यासाठी जर शेतकऱ्यांच्या अशा प्रकारच्या काही अडचणी असतील तर आपल्या संबंधित बँक असेल किंवा संबंधित यासाठी बँकेला भेट द्यायची किंवा तुमचे जे सेक्रेटरी असतील DCC बँक असेल किंवा इतर माध्यमातून तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून जे काही कमिटी नेमलेलं आहे त्या कमिटीपर्यंत आपलं गाऱ्हाणे न्यायचं आहे की जेणेकरून तुमच्या जो काय अडचण असेल त्याची सोडवणूक ही तात्काळ केली जाईल। आता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी असं देखील सांगितलेलं आहे की 31 जुलै 2026 पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। आता हे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत की ज्यांचं यादीमध्ये नाव आहे आणि ज्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे यांनाच हे 48 तासाच्या आत हे पैसे त्यांच्या कर्ज खात्यामध्ये पडणार आहेत। त्याच्यामुळे ही फक्त थकीत कर्जदारांची यादी येत आहे। आता याच्यामध्ये दुसरा टप्पा हा नियमित कर्जदारांचा असू शकतो, तो मोठा टप्पा आहे, परंतु जे काही थकीत कर्जमाफी आहे अशा शेतकऱ्यांच्या याद्या आता प्रसिद्ध व्हायला लागलेल्या आहे। आता बऱ्याच यूट्यूबच्या माध्यमातून आपण असं देखील बघतो की आपले सरकार सेवा केंद्रावरती याद्या प्रसिद्ध झाल्या, परंतु सध्या तरी आपले सरकार सेवा सुविधा केंद्रावरती याद्या अपलोड झालेल्या नाहीत। त्या ठिकाणी फक्त एक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनासाठी एक विंडो दिलेला आहे आणि त्या विंडोच्या खालीच एक उपघटक देऊन अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनाचा एक सेकंड विंडो दिलेला आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर विंडो दिलेली आहे, फक्त विशिष्ट क्रमांक आणि आधार क्रमांक फक्त केवायसीची प्रक्रिया येत आहे। याच्यामध्ये याद्या या कोणत्याही प्रकारे आता सध्या तरी अजून तरी अपलोड झालेल्या नाही। त्याच्यामुळे
तुम्हाला जर चेक करायचं असेल तर आधार क्रमांकावरून तुम्ही चेक करू शकता. तसेच यासाठी जे काही आपलं गाव असेल त्या गावाच्या ग्रामपंचायतीवर देखील याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या ज्या बँकेचं कर्ज असेल त्या बँकेत जाऊन चौकशी करा, किंवा समजा तुमचं विविध कार्यकारी सोसायटीचं कर्ज असेल तर आपल्या सेक्रेटरीशी संपर्क करा. परंतु आपल्या माहितीनुसार आमच्या गावात तरी या ठिकाणी ज्या ज्या बँकेचं कर्ज असेल किंवा ज्या गावचे शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांची यादी ही ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डावरती लावण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी आपलं नाव हे ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावरून घेऊन जर आपल्या यादीमध्ये नाव असेल तर तात्काळ आपले सरकार सेवा केंद्रावरती आपली ई-केवायसी करून घ्यायची आहे. आणि ई-केवायसी करताना आता ज्या आपण 3 बाबी पाहिल्या त्या बाबींची देखील पडताळणी करायची आहे, की जेणेकरून केवायसी संदर्भात आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. धन्यवाद.